ठाणे मुंबईमध्ये गोविंदा पथकांमध्ये हंडी फोडण्यासाठी चुरस। दादरच्या आयडियलला महिला गोविंदा पथकांचा बोलबाला, तर वरळी आणि ठाण्यामध्ये हंड्या फोडण्यासाठी धुमशान। ठाण्यामधल्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, तर वरळीमधल्या जांभोरी मैदानात देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। मुंबईमधल्या जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी। विक्रोळीमधल्या टागोर नगरमध्ये जय जवान पथकाने सहज लावले 9 थर। ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये महिलांच्या सुरक्षेवर पथनाट्य, तर आयडियल समोर स्वसंरक्षणासाठीची प्रात्यक्षिक। महिला अत्याचाराच्या विरोधात गोविंदांकडून फलक दाखवून निषेध। सिंधुदुर्गामधल्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 8 महिन्यामध्येच कोसळला। शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। फॉरेन्सिक विभागाने जमा केले राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे अवशेष। नौदलाच्या पथकाकडून पंचनामा। पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये चर्चा। भाजपचे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? चर्चांना उधाण। महाविकास आघाडीच्या मुंबईमधल्या जागा वाटपाबद्दल अजूनही अंतिम निर्णय नाही। 2019च्या जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त इतर 16 जागांवरती रस्सीखेच। तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। अंजली दमानी यांची राष्ट्रवादी अजित पवार गटासह सूरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस। शेवटपर्यंत कायदेशीर कारवाई करणार दमानिया यांचा निर्धार। कोलकात्यामधल्या बलात्कार आणि हत्याकांडाच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक। मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चावर अनेक ठिकाणी पाण्याचा मारा। सचिन तेंडुलकर बनला चितळे बंधूंचा ब्रँड अँबॅसेडर। उद्योग अधिक वाढावा यासाठी कंपनीच्या 75व्या वर्षी मोठी झेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।